अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमच्या घरात देवघर आहे ना? छोटंसं असेल, एका कोपऱ्यात असेल किंवा मोठं सुंदर सजवलेलं असेल, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, आपण देवघर योग्य पद्धतीने ठेवतोय का? काही चुका नकळत होतात तर नाहीत ना? कारण देवघर हे फक्त एक जागा नाही, तर ती तुमच्या घरातील सर्वात पवित्र ऊर्जा केंद्र आहे. आणि जर तिथे चुका होत असतील तर त्याचा परिणाम हा थेट तुमच्या आयुष्यावर होतो. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत देवघरातील अशा 6 मोठ्या चुका ज्या जवळपास प्रत्येक घरामध्ये नकळत होतात आणि ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्या टाळल्या नाही तर त्याचा परिणाम कसा होतो हे देखील आज आपण पाहणार आहोत. पहिली चूक मी तुम्हाला सांगतेच त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. पहा मंडळी, पहिली चूक, खंडित फोटो असतात. खूप मूर्त्या असतात आणि त्याचा एखादा फोटो कोपऱ्याला फाटलेला असतो किंवा मूर्तीचा छोटासा भाग हा तुटलेला असतो. जसं की बाळकृष्णाची मूर्ती बासुरीत तुटलेली किंवा फोटोवर पाणी कुंकू लावून खराब झालेला, पण हे आपल्याला लक्षच येत नाही आणि हेच चुका घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवते. म्हणून पूजा करताना एखादा नीट पहा, फोटो काही तुटलेला फाटलेला आहे का? कारण जर असेल तर तिथे ठेवू नका, तेव्हा त्या पाण्यामध्ये विसर्जित करा. कारण देवघर हे पॉझिटिव्ह एनर्जीसाठी असतं आणि खंडित वस्तू ज्या ऊर्जेला अडवतात. विचार करा, आपण कितीही तणावात असोल पण देवघरासमोर 2 मिनिटं बसलं तर मन शांत होतं ना. मग त्या जागेची शुद्धता राखणं ही आपली जबाबदारी आहे का? दुसरी चूक, 2 शंख एकत्र ठेवणं. आता दुसरी अगदी महत्त्वाची चूक, देवघरात 2 शंख ठेवणं. अनेक वेळा काय होतं, एक शंख आधीच असतो आणि दुसरा कोणीतरी गिफ्ट देतो किंवा आपण एखादा तीर्थयात्रेमधून आणतो आणि मग आपण विचार करतो ठेवू का देवघरातच. पण शास्त्रानुसार देवघरामध्ये 2 शंख ठेवू नयेत, कारण यामुळे घरात विनाकारण वाद तणाव वाढू शकतो. मग उपाय काय? एक शंख पूजेसाठी ठेवा आणि दुसरा घराच्या दुसऱ्या भागात ठेवा किंवा नवीन आणला असेल तर जुन्या योग्य प्रकारे विसर्जित करा, पण दोन्ही एकत्र देवघरामध्ये ठेवू नका. दुसरी चूक असली म्हणजेच की पहा, फुलं निर्मल्य देवघरात ठेवणं. ही चूक तर जवळपास प्रत्येक घरामध्ये होते. आपण देवाला फुल वाहतो आणि पूजा झाल्यावर ती सुकलेली फुलं एका पिशवीत टाकून देवघराच्या खोली किंवा वर ठेवतो आणि तिथे दिवसांदिवस पडून राहतात. पण सुकलेली फुलं ही नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानली जातात. त्यामुळे घरात प्रसन्नताही कमी होते आणि आर्थिक अडचणी वाढू लागतात. म्हणून देवाचं निर्मल्य देवघरामध्ये कधीही ठेवू नका. वेगळ्या ठिकाणी ठेवा आणि वेळ मिळाल्यावर घरात म्हणजेच की लवकरात लवकर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा जे काही घरामध्ये फुलं वगैरे ठेवले आहे. चौथी चूक म्हणजे पहा मंडळी, पितरांचे फोटो देवघरात ठेवणं. स्वामी भक्तांनो, ही गोष्ट थोडी सेन्सिटिव्ह आहे, पण समजून घ्या. आपल्याला पूर्वजांवर प्रेम असतं, आदर असतो, म्हणून आपल्याला त्यांचे फोटो देवघरामध्ये ठेवतो. पण वास्तुशास्त्रानुसार मंडळी देवघरामध्ये पितरांचे फोटो ठेवू नयेत, कारण देव आणि पित्र यांची जागा वेगवेगळी असते. पूर्वजांसाठी घरामध्ये वेगळी दिशा सांगितली आहे, त्यामुळे त्यांना योग्य जागा द्या, पण देव घरामध्ये ठेवू नका. आता आपण पुढे अजून काही चुका पाहणार आहोत ज्या खूप छोट्या वाटतात पण त्याचा परिणाम हा खूप मोठा होतो. जसं आपण देवघरामध्ये काही वस्तू ठेवतो ज्या अजिबात ठेवायला नकोत. 5वी चूक, धारदार वस्तू देवघरामध्ये ठेवणे. अनेक वेळा देवाखाली पहा मंडळी, भरपुरांच्या मंदिरामध्ये देवाखाली एक छोटे कप्पे असतात आणि आपण काय करतो, कात्री, चाकू, सुई अशा वस्तू तिथे ठेवतो. पण देवघरामध्ये अशा धारदार वस्तू ठेवू नयेत, कारण ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. देवघरात फक्त दिवा, अगरबत्ती आणि सात्विक वस्तू असावेत. 6वी चूक, एकाच देवाच्या अनेक मूर्त्या. ही चूक सुद्धा खूप कॉमन आहे. एकाच देवाच्या 2 किंवा 3 मूर्त्या देवघरामध्ये असतात. विशेषतः बघा, लग्नानंतर सासरचे देव आणि माहेरचे देव सगळे एकत्र होतात, पण वास्तुशास्त्रात सांगतात एकच देवाची मूर्ती पुरेशी असते. जास्त मूर्ती घरातच समतोल बिघडतात. म्हणून एक सुंदर अशी मूर्ती ठेवा, बाकीची योग्य प्रकारे विसर्जित करा. 7वी चूक, चांबड्याच्या वस्तू देवघरामध्ये ठेवणं. ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल, मंदिरात जाताना बेल्ट, पाकिट बाहेर काढायला सांगतात,
कारण चामड्याच्या वस्तू देवाजवळ चालत नाही आणि ठेवत देखील नाहीत. पण आपण घरी नकळत अशा वस्तू ठेवतो, म्हणून एकदा तपासून घ्या, देवघरात चामड्याच्या वस्तू नाहीत ना. महत्त्वाची टिप्स बघा, देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. रोज दिवा लावा. पूजा करताना तुमचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. शक्य असेल तर देवघर ईशान्य दिशेला ठेवा, पण जागा नसेल तर काळजी करू नका, भावना महत्त्वाची आहे. पहा मंडळी, देवघर मोठं असण्यापेक्षा मन मोठं असायला हवं. मूर्ती जास्त असण्यापेक्षा श्रद्धा जास्त असायला हवी. नियम पाळण्यापेक्षा भावना शुद्ध असायला हव्या. कारण देवाला जागा नाही लागत, त्याला लागते तुमची भावना. आजच तुमच्या देवघरात जे काही 7 चुका नक्की तपासून घ्या. एक जरी चूक सापडली तर आजच दुरुस्ती करा. आणि पहा मंडळी, 2-2 मूर्त्या देखील ठेवू नका. आणि एखादा फोटो जर फाटलेला असेल, खराब झालेला असेल, तर तो फोटोसुद्धा ठेवू नका. आणि हो, भरपूर जणांच्या देवघरामध्ये मंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती आहे, तर हनुमानाची मूर्ती देखील तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मंदिरामध्ये ठेवायची नाही. कारण की हनुमान हे ब्रह्मचारी आहे, त्यामुळे हनुमानाची मूर्तीसुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची नाही. आणि त्याचबरोबर काही लोक त्यांच्या पितरांचे टाक हे देवघरामध्ये ठेवतात. ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. तुमच्या पितरांचे टाक हे देवघरामध्ये सुद्धा ठेवू नका. याच्यामुळे तुमच्या घरावर, तुमच्या मुलांवर खूप मोठं संकट देखील येऊ शकतं. काही लोकांच्या घरामध्ये सतत भांडणे, सतत किरकिर, घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, लक्ष्मी घरामध्ये राहत नाही, अशा प्रकारे जे काही समस्या आहेत, जसं की बघा, आलेलं काम हाताशी ते नाहीसं होतं. जसं की घरामध्ये पैसा येतोय पण तो कुठे जातोय हे आपल्याला कळत नाही. त्याचबरोबर पूर्णपणे पैसा हा दवाखान्यामध्ये जातोय, आजारपणामध्ये जातोय, घरामध्ये छोट्या गोष्टीमधून खूप मोठा वाद होतोय. तर अशा साऱ्या ज्या गोष्टी घडत आहात, तर याच्यामध्ये तुम्ही जे काही देवघरामध्ये तुमच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जसं की एखादा फाटलेला फोटो, मूर्ती खंडित असलेली, पितरांचे टाक किंवा तुमच्या पितराजांचा फोटो, 2 शंख, हनुमानाची मूर्ती, तर ह्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. जर तुम्ही ह्या चुका टाळल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. आणि हो, काही उपाय असतात, जसं की जर तुम्हाला जाणवत असेल की या सर्व गोष्टी आपण करत नाही, आपल्या हातून अशा काही चुका घडत नाही, तर तुम्हाला एक मंत्र सांगते, तो मंत्र देखील तुम्ही जप करू शकता. जसं की श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही 108 वेळा नक्की करा, ज्याचा फायदा तुम्हाला खूप चांगला मिळणार आहे. तुमच्या घरामध्ये सर्व काही संकटे दूर होतील आणि तुमच्या पतीची, मुलांची जी काही इच्छा असेल ती देखील पूर्ण होतील. पण उपाय करताना, म्हणजे जसं की मंत्र जप करताना कोणाशीही बोलू नका, एकत्र मनाने उपाय करा. आणि पाठीमागे किंवा कुणाशीही बोलताना किंवा फोन शेजारी ठेवून हा जप करू नका. एक मनाने करा, एकदा करून पहा, तुम्हाला याचा खूप छान फायदा नक्की मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.